Hi and hello, my dear students. Let us start the first chapter from the physics, that is rotational dynamics. What is rotational dynamics? In 10th standard, you have learned that what is circular motion. आपण 10वी मध्ये सर्क्युलर मोशन नावाचा भाग बघितला आहे. त्याच्याच पुढचा पार्ट इथे येतोय, तो म्हणजे रोटेशनल मोशन, रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे गोल गोल फिरणं, लक्षात ठेवा. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही नाही आहे. व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास? सेंटर ऑफ मास ही काय कॉन्सेप्ट आहे, काय संकल्पना आहे सेंटर ऑफ मास म्हणजे? व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन्स? म्हणजेच न्यूटनची गतिविषयक समीकरणं कोणती आहेत? फी इज इक्वल टू यू प्लस ए टी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. Third one is S is equal to ut plus 1 half at square. You have already learned these equations in the 9th standard, maybe in the first or second chapter. Do you know real and pseudo forces? Real म्हणजे खरी आणि pseudo म्हणजे खोटी. Forces म्हणजे बल काय आहेत माहीत आहेत का आपणास? Their origin and applications. Origins म्हणजे त्यांचा उगम आणि ॲप्लिकेशन्स म्हणजे त्यांचा उपयोग कोठे होतो हे आपणास कळणं गरजेचं आहे. नाव इंट्रोडक्शन. व्हॉट इज द इंट्रोडक्शन? सर्क्युलर मोशन इज अन एसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. रोजच्या जीवनामध्ये आपण सर्क्युलर मोशनचा अभ्यास करत असतो, पाहत असतो आपण सर्क्युलर मोशन. एव्हरी डे वी कम अक्रॉस सेव्हरल रिव्हॉल्विंग अँड रोटेटिंग रिच ऑब्जेक्ट्स. आपण फिरणाऱ्या कितीतरी वस्तू पाहत असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे गेल्या शतकामध्ये चक्र आलं आणि चक्र फिरायला लागलं. तेव्हापासून इंडस्ट्रियल रिव्होल्युशनला सुरुवात झाली, म्हणजे औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली असं आपण म्हणतो. तर एखादं चाक फिरायला लागलं, त्या चाकाची गती म्हणजेच त्या ठिकाणी रोटेशनल मोशन किंवा त्याला आपण सर्क्युलर मोशन अशा प्रकारे नाव देत असतो. ड्युरिंग रिव्होल्युशन म्हणजे एखादी वस्तू फिरत असताना, एखाद्या विशिष्ट मार्गावरून फिरत असताना, द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, एव्हरी पार्टिकल इन द ऑब्जेक्ट अंडरगो सर्क्युलर मोशन. तेव्हा एखादी वस्तू फिरते म्हणजे काय? त्या वस्तूतला प्रत्येक कण आणि कण, पार्टिकल म्हणजे कण आणि कण, त्या ठिकाणी फिरत असतो. हे ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे. कुठे फिरतोय? अंडरगो सर्क्युलर मोशन अबाउट सम पॉईंट आउटसाइड द ऑब्जेक्ट. वस्तूच्या बाहेरील एखाद्या बिंदूभोवती तो भाग फिरत असतो. उदाहरणार्थ दोरीला दगड बांधला आणि आपल्या हाताने फिरवलं तर हाताभोवती तर फिरत असतो दगड, माहिती आहे आपल्याला. While during rotation, the motion is about an axis of rotation passing through the object. The object काय करत असते? ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरत असते. म्हणजे एक अक्ष की जो आपला हात आहे, आपल्या हाताभोवती तो दोरीला दगड बांधलेला काय करत असतो? फिरत असतो, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय वैशिष्ट्य आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. फर्स्ट वन, इट इज अन ॲक्सेलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन हे एक ॲक्सेलरेटेड मोशन आहे, ज्याच्यामध्ये वेगामध्ये बदल होतो. वेगामध्ये होणारा बदल म्हणजे ॲक्सेलरेशन असतं, त्वरण मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. ॲज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. प्रत्येक क्षणाला त्याचा वेग बदलत असतो. प्रत्येक बिंदूला त्याचा वेग बदलतो. वेग बदलतो म्हणजे वेग नाही आहे बदलत आहे, वेगाची दिशा बदलते. ॲज द डायरेक्शन म्हटलं आहे, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. वेगाची काय बदलते? दिशा बदलते. ॲट एव्हरी इन्स्टंट म्हणजे प्रत्येक क्षणाला वेगाची दिशा काय होत असते? बदलत असते. इट इज अन ॲक्सेलरेटेड मोशन, म्हणून त्याला ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हटलं जातं. सेकंड, इट इज अ पिरियडिक मोशन. आता तुम्हाला माहिती आहे, दोरीभोवती बांधलेला दगड आपण फिरवला तर कसा फिरतो? पिरियडिक मोशनमध्ये फिरतो. पिरियडिक म्हणजे काय? त्याच मार्गाने फिरत असतो, वेगळा मार्ग नाही अंगीकारता येतो, त्याच मार्गाने तो फिरत असतो. इट इज अ पिरियडिक मोशन. सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन असं म्हटलं आहे, कारण त्याच मार्गाने फिरते. म्हणजे काय सांगितलं आहे? ड्युरिंग द मोशन, ती गती सुरू असताना, द पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ.
तो पार्टिकल काय करतोय, त्याच मार्गाने फिरतोय, रिपीट्स इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. सेम ट्रॅजेक्टरी म्हणजे त्याच मार्गाने फिरतोय. दॅट्स द मोशन इज पिरियडिक. म्हणजे त्या मोशनला आपण कसली मोशन म्हणतो, त्या गतीला कसली गती म्हणणार, पिरियडिक मोशन म्हणजे आवर्ती गती असं म्हणतो. पिरियडिक मोशन, आवर्ती गती. व्हेरी सिंपल. सेकंड, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर सर्क्युलर गती कशी आहे ते आपण पाहणार आहोत. ॲज सीन in 11th standard. In 11th standard, in order to describe a circular motion, we use the quantities angular displacement theta. 11वी मध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा वापरलेला होता. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्तुळाकार विस्थापन होतं, त्याला आपण थीटा असं म्हणतो. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे काय असते, ओमेगा. डब्ल्यू सारखं दाखवलंय बघा तिथं. ओमेगा इज इक्वल टू काय असेल मग, अँग्युलर वेलोसिटी. यू नो दॅट वेलोसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. म्हणजेच अँग्युलर वेलोसिटी इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच विस्थापनाचा दर म्हणजेच वेग असतो. आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा म्हणजे काय असतो, अल्फा हा काय आहे, डी ओमेगा बाय डी टी. म्हणजेच वेगाचा दर म्हणजेच त्वरण असतं, त्वरण. अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजेच गोलीय त्वरण असतं, त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. आणि ओमेगा म्हणजे गोलीय वेग. विच आर ॲनालॉगस टू द डिस्प्लेसमेंट. आता हे समांतर आहे. ॲनालॉगस म्हणजे सारखं आहे, समांतर आहे. कुणासारखं, टू द डिस्प्लेसमेंट. यस, आपलं लिनियर डिस्प्लेसमेंट असतं, म्हणजे एका सरळ रेषेत होणारं विस्थापन असतं. यस, त्याच्याशी ते समानुपाती आहे थीटा. दुसरं वेलोसिटी ओमेगा कुणाशी समानुपाती आहे, कुणासारखा आहे, तर लिनियर वेलोसिटी, एका सरळ रेषेत असणारा वेग कुठला, फी बार इज इक्वल टू डी एस बार बाय डी टी. म्हणजेच लिनियर वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि तिसरं अल्फा कोणाशी संबंधित आहे, कुणासारखा आहे अल्फा, अल्फा इज ॲनालॉगस टू ए मीन्स ॲक्सेलरेशन. ए म्हणजे काय असेल, ॲक्सेलरेशन असेल. ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण. म्हणजे तो कशाचा दर आहे, वेगाचा दर आहे, वेग परिवर्तनाचा दर म्हणजे त्वरण. म्हणजे ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी. यूज्ड इन ट्रान्सलेशनल मोशन. हे सगळं आपण कुठं वापरत असतो, ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे एका सरळ रेषीय गतीमध्ये हे वापरत असतो. आणि तेच अँग्युलरमध्ये आहे, फक्त संज्ञा थोड्याशा बदललेल्या आहेत. ऑल्सो द टेंजेन्शियल वेलोसिटी इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. आता व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर हे आपण गेल्या वर्षी 11वी मध्ये पाहिलेलं आहे. ओमेगा इज द अँग्युलर वेलोसिटी. ओमेगाला आपण काय म्हणतो, अँग्युलर वेलोसिटी म्हणतोय. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे गोलीय वेग. हियर द पोझिशन वेक्टर आर इज द रेडियस वेक्टर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. या ठिकाणी आर म्हणजे काय आहे, तर वस्तू ज्या गोलाच्या त्रिज्येवरून फिरते त्या गोलाची त्रिज्या म्हणजे आर आहे. त्याला आरला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो, कारण ती त्रिज्या काय करत असते, समजा बांधलेली दोरी आहे, दगड फिरतोय, ती बांधलेली दोरी म्हणजे आर बार आहे. कारण ती बांधलेली दोरी काय दाखवते, तर त्याला बांधलेला दगड दाखवत असते. म्हणून या ठिकाणी बांधलेली दोरी म्हणजे आर बार आहे, लक्षात ठेवा. तर दगडाची पोझिशन नक्की कुठं आहे हे बांधलेली दोरी दाखवते. म्हणजे ती दोरी म्हणजेच आर बार आहे, कारण ते प्रत्येक क्षणाला त्या दगडाची स्थिती दाखवत असते की तो दगड नक्की कुठं बांधलेला आहे. म्हणून त्याला आर बार म्हणजेच पोझिशन वेक्टर म्हणतात. बांधलेली दोरी, याच्यावरून तुम्हाला त्याच्या पोझिशन वेक्टरची संकल्पना नक्की येईल असं मला वाटतं.
vector from the center of circular motion, the magnitude of v bar is equal to v is equal to omega into r. आता व्ही आणि ओमेगा यांचा काय संबंध आहे, तर व्ही म्हणजे लिनियर वेलॉसिटी आहे, एका सरळ रेषेत होणार असणारा वेग आहे तो, आणि ओमेगा म्हणजे गोलीय वेग, गोल फिरत असताना असणारा वेग आहे. त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे, ते कधी एकरूप होतील, तर व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर हे त्यांचं रिलेशन असेल. आपल्याला व्ही काढायचं असेल तर ओमेगा गुणले आर करावं लागेल, आणि ओमेगा काढायचं असेल तर काय कराल, व्ही भागिले आर करावं लागेल, इकडचा आर फक्त डावीकडे भागिले करावं लागेल व्हीला. ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर, असं साधं सोपं सरळ अशी याची रिलेशन्स असतात, अगदी सोपी असतात, कळाल तर याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे. 11वीचं पुस्तक स्टडी करायला हवं. ओके, डायरेक्शन ऑफ ओमेगा इज ऑलवेज अलोंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ओमेगा कुठं असतो, तो ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या बरोबर असतो, बरोबर, ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती फिरत असतो, अँड इज गिवन बाय द राईट हँड थंब रूल. आणि या ठिकाणी आपणास राईट हँड थंब रूल दाखवला जातो, राईट हँड थंब रूल असा. इथं मी दाखवते बघा तुम्हाला, राईट हँड थंब रूल. टू नो द डायरेक्शन ऑफ ओमेगा, कर्ल द फिंगर्स ऑफ राईट हँड along the sense of rotation with the thumb outstretched. अंगठा पुढे ताणला गेलेला आहे, thumb outstretched म्हटलाय. The outstretched thumb then gives the direction of omega. हा अंगठा काय दाखवतोय, ओमेगाची दिशा दाखवतोय आपल्याला बघा, ओमेगाची दिशा दाखवतोय, ओमेगाची दिशा. अंगठा काय दाखवतोय, ओमेगाची दिशा दाखवतोय. T is period of circular motion. सर्क्युलर मोशनचा पिरियड कुठला आहे, पिरियड म्हणजेच एक रोटेशन पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी, एक फेरा पूर्ण होण्यासाठी लागणारा त्या वस्तूला कालावधी, त्याला पिरियड असं म्हटलं जातं. पिरियड म्हणजे काल, वेळ, थोडक्यात एक रोटेशन पूर्ण होण्याची वेळ म्हणजे त्याला पिरियड असं म्हणतात. पिरियड म्हणजे काल असं म्हटलं जातं, कालावधी. ऑफ सर्क्युलर मोशन और पिरियडिक टाइम म्हणजे त्या गतीचा वेग आणि त्याचं एक आवर्तन पूर्ण होण्यासाठी, एक फेरा पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी. आणि एन इज द फ्रिक्वेन्सी, आणि एन ही काय असते, फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. वारंवारता म्हणजे नेमकं काय, तर एका सेकंदामध्ये किती फेरे होतील, एका मिनिटामध्ये किती फेरे होतील त्या वस्तूचे, गोल 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 असे, किंवा एका तासामध्ये किती होतील, एका महिन्यामध्ये किती होतील, एका आठवड्यामध्ये किती होतील, एका वर्षामध्ये किती होतील, त्याला त्याचा काय म्हटलं जातं, पिरियड, फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. तर आता ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, ओमेगा इज इक्वल टू 2πn. ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे, 2πn इज इक्वल टू, आता n तुम्हाला माहित आहे, पिरियड इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजेच n इज इक्वल टू 1/t और t इज इक्वल टू 1/n. व्हेरी सिम्पल. म्हणजेच n ची व्हॅल्यू काय घालू शकतो आपण, 1/t. त्या ठिकाणी 1/t व्हॅल्यू घातली आहे, म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय येऊ शकतं, 2π/t. हे इक्वेशन अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावरती नीट जेईसाठी, CETसाठी नक्की एखादं गणित येऊ शकतं, तर आपण हे नक्की लक्षात ठेवा. ओमेगा इज इक्वल टू πn और ओमेगा इज इक्वल टू 2π/t. व्हेरी सिम्पल, बिकॉज n इज द रेसिप्रोकल ऑफ t. n हा टीचा रेसिप्रोकल आहे, हे आपणास माहीत असायला हवं. देन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सी हियर. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, व्हेरी सिम्पल, एक समान वर्तुळाकार गती, त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणत असतो. ड्युरिंग सर्क्युलर मोशन, वर्तुळाकार गतीमध्ये, इफ द स्पीड ऑफ अ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट, जर वर्तुळाकार गती होत असताना त्या फिरणाऱ्या वस्तूचं स्पीड म्हणजे गती, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असेल, इट इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतो. काय कॉन्स्टंट पाहिजे, काय स्थिर पाहिजे, गती स्थिर पाहिजे म्हणजे एकसारखी पाहिजे. गती एकसारखी असेल फिरणाऱ्या वस्तूची तर त्याला आपण UCM असं म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वर्तुळाकार गती असं म्हणू शकतो. इन केस only the direction of velocity changes at every instant in such a way that the velocity is always tangential to the path. या ठिकाणी फक्त काय बदलते तर वेग प्रत्येक क्षणाला बदलतोय, कारण वेगाची दिशा बदलतीये. वेग बदलला नाही तरी वेगाची काय बदलते, दिशा बदलते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला वेगाची काय बदलत असते, दिशा बदलत असते. The acceleration responsible for this is the centripetal or radial acceleration. या ठिकाणी कोणतं ॲक्सेलरेशन असतं, कोणतं त्वरण असतं, तर त्याला आपण सेंट्रिपिटल और रॅडियल ॲक्सेलरेशन. तर आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजेच केंद्रीय त्वरण असं म्हणत असतो. म्हणजेच काय असतं, ए बार इज इक्वल टू -ω² r. ए बार इज इक्वल टू काय असतं, -ω² इंटू r असं आपण त्याला म्हणू शकतो. फॉर UCM म्हणजे एक समान वर्तुळाकार गती माहीत आहे. त्या ठिकाणी काय कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, गती कॉन्स्टंट आहे. इट्स मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट अँड इट इज A इज इक्वल टू ω² r इज इक्वल टू, ओमेगाची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, V/r मीन्स तिथे काय येईल, V²/r isn't it, V²/r² येईल. मग वरच्या आरला खालचा आर कॅन्सल होईल, राहणार काय, V²/r म्हणजेच काय राहील, V इंटू ओमेगा. कसं राहील V इंटू ओमेगा, लक्षात येते तुमच्या, इथे किमती भरा म्हणजे कळेल. V/r V सेपरेट करा, V² आहे ना तिथं, V² या ठिकाणी V² आहे पहा, V² आहे इथं V² आहे, इथं काय करा, V² आहे इथं, V² ची व्हॅल्यू भरायची, V इंटू V/r, V इंटू V म्हणजे ओमेगा, म्हणजेच V इंटू ओमेगा इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन. या ठिकाणी हे कुठं असेल तर सेंटर ऑफ सर्क्युलर मोशनकडे असेल, अलॉंग आर, हेन्स कॉल्ड सेंट्रिपिटल. म्हणून याला आपण सेंट्रिपिटल असं म्हणतोय. दाखवलंय बघा इथं आकृतीमध्ये, डायरेक्शन्स ऑफ लिनियर वेलॉसिटी अँड द ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कसं होतं आहे, लिनियर वेलॉसिटी कोणती आहे, या ठिकाणी लिनियर वेलॉसिटी दाखवली बघा V बार, आणि या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी आणि R दाखवला आहे, R बार, A बार, बाहेरून आतमध्ये ॲक्सेलरेशन होतं आहे, सेंटरकडे होतं आहे, म्हणून ते ॲक्सेलरेशन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा. सो इलिस्ट्रेशन, देन सर्क्युलर मोशन ऑफ एनी पार्टिकल ऑफ फॅन रोटेटिंग युनिफॉर्मली. ओके, आपला फॅन घरात फिरतो त्या ठिकाणी UCM असतं बघा, घरातला फॅन फिरतो तेव्हा. देन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एक समान नसणारी वर्तुळाकार गती असं म्हटलं आहे. का बरं असं म्हटलं आहे पहा, फॅन इज स्विच्ड ऑन और ऑफ. जेव्हा आपण पंखा सुरू किंवा बंद करतो तेव्हा the speed of particles of a fan goes on increasing or decreasing. सुरू केला तर स्पीड वाढत असतं, इन्क्रीज होतं, आणि पंखा जेव्हा बंद करतो बटन आपण तेव्हा स्पीड डिक्रीज होतं म्हणजे कमी होतं फॉर सम टाइम्स, काही वेळ. However, the directions are always tangential to the circular trajectories. या ठिकाणी त्यांच्या दिशा कशा असतात, सर्क्युलर ट्रॅजेक्टरीनुसारच असतात, सर्क्युलर मार्गानेच ते फिरत असतं असं आपण म्हणू शकतो. ड्युरिंग दिस टाइम इट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्या ठिकाणी असमान वर्तुळाकार गती असते. ॲज द वेलॉसिटी इज स्टील टेंजन्शियल. या ठिकाणी असणारा वेग कसा असतो, टेंजन्शियल म्हणजेच टेंजन्शियल असतो वेग. द सेंट्रिपिटल अँड रॅडियल ॲक्सिलरेशन A बार इज स्टील दॅर. त्या ठिकाणी ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण नक्कीच होत असतं. However, for non-uniform circular motion, the magnitude of A bar is not constant. या ठिकाणी A बार हा कसा नसतो, म्हणजे त्वरण हे कॉन्स्टंट नसतं. ओके, सो the acceleration responsible for changing the magnitude of velocity
ॲज डायरेक्टेड अलोंग और ऑपोजिट टू द वेलॉसिटी. या ठिकाणी हे ॲक्सिलेशन कसं होतं? अलॉंग और ऑपोजिट टू द वेलॉसिटी, वेगाच्या विरुद्ध या ठिकाणी ॲक्सिलरेशन घडत असतं. हॅन्स ऑलवेज टँजन्शियल, म्हणून ते कसं असतं? नेहमीच टँजन्शियल असतं. इज कॉल्ड ॲज टँजन्शियल ॲक्सिलरेशन. म्हणून त्या ॲक्सिलरेशनला आपण टँजन्शियल ॲक्सिलरेशन असं म्हणतो. टँजन्शियल ॲक्सिलरेशन म्हणजे तुम्हाला मी इथं दाखवत आहे पहा. टँजन्शियल ॲक्सिलरेशन, टँजंट म्हणजे काय? सर्कलला एक टँजंट असते. दाखवलं इथं बघा, मगाशी दाखवलेलं होतं. सर्कलला एक टँजंट असते, टँजंट. तुम्हाला मी इथं दाखवत आहे टँजंट कशी आहे पहा. टँजंट, ओके. सो टँजंट असते इथं सर्कलला, कशी आहे ते पहा. टँजंट मी दाखवते तुम्हाला सर्कलची. सर्कलची टँजंट म्हणजे वर्तुळाला असणारी स्पर्शिका. कशी असेल टँजंट? प्रत्येक ठिकाणी आपणाला ते पाहावयास मिळतं. टँजंट आपण त्याला म्हणतो, टँजंट. ओके. सो आपणास वर्तुळाची स्पर्शिका माहीत असेल, त्या ठिकाणी आपण या ठिकाणी टँजंट म्हणजे वर्तुळाच्या स्पर्शिकेवरून तो पार्टिकल नेहमी मूव्ह होत असतो, म्हणून आपण त्याला टँजंटवरून चेंज होणारा ॲक्सिलरेशन असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वी आर कन्क्लुडिंग दिस व्हिडिओ हिअर, बट यू हॅव टू सी repeatedly our videos, then you are able to understand what is actually the circular motion is, what terms you have to understand. आपणास कळून येईल की सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे. नीट जेईसाठी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. याच्यावरतीच आधारित नीट जेई सीईटीला NDAला बरेचसे प्रश्न येत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी आपणास अशी विनंती आहे की आपणच नुसते नाही तर आपल्या लहान भावंडांनासुद्धा हे व्हिडिओज दाखवा. त्याचबरोबर आपल्या पालकांनासुद्धा हे व्हिडिओज पाहू द्यात की खरोखरच वाघमोडे सर कशा प्रकारे शिकवत आहेत हे आपल्या पालकांना पण विद्यार्थी मित्रांनो कळू द्यात. आणि पालकांनासुद्धा आठवड्यातून एक दिवस, रविवारचा दिवस, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी एकत्रित आपला एक व्हिडिओज दर रविवारी येणार आहे. दर रविवारी येणारा व्हिडिओज जर आपण बघितला तर पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय होण्यासाठी एक विशेष प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे. माझी अशी इच्छा आहे की विद्यार्थी पालक यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्याशिवाय विद्यार्थ्याची प्रगती होणार नाही. विद्यार्थ्याला त्याच्या इच्छित कार्यक्षेत्रामध्ये जाण्यासाठी त्याची मदत होणार नाही. विद्यार्थ्यांनी पालक यांच्यामध्ये एकमत होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी पालक एकमेकांना समजून घेण्यासाठी मी काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण दर रविवारी माझा येणारा व्हिडिओ हा पाहायचा आहे. आणि जर आपण तो व्हिडिओ पाहिलात तर नक्कीच एक काउन्सिलिंगचा व्हिडिओ असेल तो. काउन्सिलिंग म्हणजे मार्गदर्शन, विद्यार्थी आणि पालक यांच्या सर्वांसाठी एक प्रकारचं विचारधन आपण देण्याचा थोडासा प्रयत्न करत आहोत. नीट आणि जेईसाठी त्याची खूप अत्यंत आवश्यकता आहे. कारण आपल्याला नुसतं अभ्यासात तयार होऊन चालणार नाही. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, सर्वच दृष्टीने, इकॉनॉमिकली सर्वच दृष्टीने आपणास तयार हवयास हवं. कारण ही लढाई खूप मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो. नीट आणि जेई क्रॅक करणं थोडंसं कठीण आहे, पण अशक्य मुळीच नाही. तुमच्यासारखी जर जिद्द, बुद्धिमत्ता तुमच्यामध्ये भरण्यासाठी मला जे जे करावं लागेल ते मी करण्याचा प्रयत्न करेन. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकत्र जर आले तर सगळं काही करू शकतात. म्हणूनसाठी आपण तिघांनी, विद्यार्थी, पालक आणि मी एकत्र जर बसलो, आपण एकत्र जर बोललो तर बऱ्याचशा गोष्टी, आपल्या बरेचशे अडचणी सॉल्व्ह होतील, सुटल्या जातील. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दर रविवारी 8 वाजता, संध्याकाळी 7:30 वाजता एक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती, चैतन्य क्लासेस दहिवडी या चॅनलवरती पडणार आहे. आणि तो पालकांनी आणि तुम्ही सर्वांनी मिळून तो ऐकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक रविवारी आता उद्यापासून तो व्हिडिओज येणार आहे. एक मार्गदर्शन, एक काउन्सिलिंग, एक शैक्षणिक सल्ला या स्वरूपात आपण तो व्हिडिओज ऐकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा हा व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. आणि आपले हे नवीन नवीन व्हिडिओज जे येत आहेत ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. ऑनलाईन शिक्षण हे एक आज काळाची गरज बनली आहे. आज भारतामध्ये मोदी साहेबांचं स्वप्न होतं की ऑनलाईन शिक्षण सर्वांना द्यायचं, ते आज पूर्ण होतं विद्यार्थी मित्रांनो. परिस्थितीच तशी निर्माण झालेली आहे. चांगले शिक्षक तुमच्याकडे येऊन मराठीतून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नीट जेईचे तयार आहेत.
आपण ऐकण्यासाठी तयार राहा विद्यार्थी मित्रांनो. वरचेवर हे व्हिडिओज बघा. तुमच्या लहान भावंडांना हे पाहण्यास प्रवृत्त करा. मराठीत नाहीत ते पालकांना हे व्हिडिओज पाहू द्यात. कारण हे जर पाहिलं तर तुमची नक्कीच प्रगती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सो थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड.